घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकातील संविधान विटंबनेच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या निषेध मोर्चात झालेल्या हिंसाचारात परभणी येथील संविधानप्रेमी वकिलीचे शिक्षण घेणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा पोलीस कोठडीत मृत्यूस जबाबदार असलेला पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना कायमस्वरूपी निलंबित करण्यात यावे यासाठी राहता शहरात संविधानप्रेमींचा राहता पोलीस स्टेशनवर निषेध मोर्चा काढण्यात आला होता। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या परिवारातील व्यक्तीस शासकीय सेवेत समाविष्ट करून घ्यावे तसेच कुटुंबात शासकीय मदत मिळावी। परभणी येथील निषेध मोर्चातील नागरिकांवर झालेले गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे। देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या अपमानकारक वक्तव्याबद्दल त्यांनी देशातील नागरिकांची जाहीर माफी मागून केंद्रीय गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा। बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून अमानुषपणे मारहाण करत त्यांची निर्गुण हत्या करण्यात आली। त्यांच्या हत्येतील आरोपीस तात्काळ अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशा विविध मागण्या करण्यात आलेल्या या मोर्चा दरम्यान करतो की देशामध्ये तसेच राज्यामध्ये झालेल्या ज्या घटना आहेत त्या घटनेचा निषेध करण्यासाठी तुम्ही सर्वजण एकत्र येऊन सर्वांनी एकी दाखवल्याबद्दल तुमचा मनापासून अभिनंदन करतो। आणि मुख्यतः म्हणजे जे परभणीचा हत्याकांड असेल, बीडचा हत्याकांड असेल, या हत्याकांडाचा निषेध जेवढा करा तेवढा कमीच आहे। परंतु यापेक्षाही पण संसदेमध्ये जी संसद बाबासाहेबांच्या संविधानावर चालते त्या संसदेमध्ये अमित शहा सारख्या गुंडासारख्या माणसांनी जी भूमिका मांडली बाबासाहेबांबद्दल, तो द्वेष व्यक्त केला, त्याचा निषेध जेवढा करा तेवढा कमी आहे। आणि म्हणून मला तर असं वाटतं की देशाचा तो गृहमंत्री आहे आणि त्याला असं वाटत असेल कदाचित की मी देशाचा गृहमंत्री म्हणजे मी सर्वच काही माझं आहे, परंतु देशातल्या सर्व भीमसैनिकांनी सर्व समाजाने ही जाणीव करून दिली, दाखवलं की बाबासाहेबांना बोललं काय प्रतिक्रिया येतं काय नाही। म्हणून संपूर्ण देशभरामध्ये कोणी गाडो धिंड काढतंय, कोणी तोंड काळं करतंय, कोणी मोर्चा निषेध आंदोलन करतात, प्रत्येक ठिकाणी रोज चालू आहे। प्रत्येक देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये हे मोर्चा आंदोलन चालू आहे आणि आपण पण आपल्या नगर जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी गाव बंद, तालुका बंद, निषेध मोर्चा आंदोलन करून या भूमिकेचं तुम्ही बिलकुल समर्थन केलं नाही। आणि म्हणून मी पण जिल्हाधिकाऱ्याच्या वतीने या तुमच्या आंदोलनाला पाठिंबा देतो आणि या घटनेचा निषेध करतो आणि थांबतो। जय भीम। आपल्या भारत देशाला संविधान दिलं, अशा नेत्याचा अवमान करणे ही खूप खेदाची गोष्ट आहे। तर प्रथमतः मी अमित शहाचा जाहीर निषेध करते। तसेच ॲडव्होकेट सोमनाथ सूर्यवंशी यांची जी हत्या झाली, पोलीस यंत्रणेचा निष्क्रियपणा व पोलीस यंत्रणेवरील दबाव, या गोष्टीचा लवकर मोक्ष लागायला हवा, परंतु या गोष्टीला खूप विलंब होतो। बीडमध्येही संतोष देशमुख 15 वर्ष आदर्श सरपंच म्हणून तळून तडफदार सरपंचाला मारण्यात आलं, अतिशय वाईट रीतीने त्याची हत्या करण्यात आली, परंतु कुठेही तत्परतेने त्याला अटक केली जात नाही, गुन्हेगाराला पकडलं जात नाही, फक्त आश्वासन दिले जातात। ते कसं आहे या सरकारचं, सगळीकडे चोर तर चोर आणि वर शिरजोर अशा पद्धतीचे यांचे वक्तव्य आहे। पोलीस यंत्रणा असेल, यांचे मंत्री असतील, यांचे सर्व अधिकारी असतील, कुठेही दखल घेतली जात नाही विरोधकांची। सत्तेचा इतका गैरवापर चालू आहे, हे सर्व सत्ताधीश निर्ढावलेले। एक महिन्याच्या आत याचा सर्व निकाल लागला पाहिजे आणि अमित शहाने राजीनामा दिला पाहिजे या मताची आहे। यावेळी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, युवा जिल्हाध्यक्ष प्रदीप बनसोडे, बाळासाहेब गायकवाड, शिमोन जगताप, धनंजय निकाळे, रमेश गायकवाड, राजेश पाळंदे, बाळासाहेब खाडे, रावसाहेब बनसोडे, भीमराज निकाळे, साई पाळंदे, अमित वाघमारे, अरुण बनसोडे, सोमनाथ सोनवणे, दीपक सोनवणे, प्रदीप खरात, विलास पाळंदे, संतोष गायकवाड, तुषार सदाफळ, गणेश निकाळे, बापू गायकवाड, काँग्रेसच्या प्रभावती घोगरे, पंकज लोंढे, सचिन चौगुले, उत्तमराव मते, मोगलराव बनसोडे, सचिन बनसोडे आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता। विजन प्लस न्यूजसाठी सायरा सय्यद, राहता